सुमारे 1200 कोटी रुपयांचं वार्षिक बजेट असणाऱ्या सोलापूर महापालिकेचा महापौर कोण याची ज्या पद्धतीनं उत्सुकता सोलापूर शहराला लागली आहे, त्याच पद्धतीनं 10 नवीन स्वीकृत नगरसेवक कोण याची देखील उत्सुकता लागली आहे। कारण 87 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपमध्ये 9 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत। तसेच 8 MIMचे नगरसेवक निवडून आले असून त्यांचा एक असा स्वीकृत सदस्य होणार आहे। त्यामुळे हे नवीन स्वीकृत नगरसेवक कोण असतील याची उत्सुकता सोलापूर शहराला लागली आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, त्याच पद्धतीनं महापालिकामध्ये स्वीकृत नगरसेवक होण्याचा मान असेल, याची एक वेगळी प्रक्रिया आहे। ज्या लोकांना, ज्या हुशार लोकांना, ज्या तज्ज्ञ लोकांना सर्वसामान्य नागरिकांमधून निवडून येता येत नाही, अशांसाठी बॅकडोर एंट्री म्हणतो किंवा पाठीमागच्या दरवाजातून महापालिकेचा नगरसेवक होण्याची संधी असेल किंवा विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी असेल किंवा राज्यसभेवर खासदार होण्याची संधी असेल, ही दिली जाते। समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व महापालिकेमध्ये, विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये उमटावं यासाठीच ही सोय केलेली आहे। मात्र गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपण बघतोय की स्वीकृत नगरसेवक कोण असावेत याबाबत सर्व राजकीय लोक निर्णय घेतात आणि जे पराभूत झालेले आहेत किंवा जे राजकारणामध्ये अगोदर होते अशाच लोकांना पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकाची माळ घालण्यात येते। ही चुकीची प्रथा आहे। मध्यंतरी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मोठं वक्तव्य केलं होतं। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे राजकारणात नाहीत अशा 50% चेहऱ्यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार असं त्यांनी जाहीर केलं होतं। मात्र राज्यभर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी कुठंच वाजलेली आपल्याला दिसत नाही। त्यामुळं त्यांचा हा अजेंडा पूर्णपणे गुंडाळण्यात आला। स्वीकृत नगरसेवक वास्तविक पाहता हे खूप सन्मानाचं आणि खूप महत्त्वाचं पद आहे। समाजामध्ये डॉक्टर, वकील, पत्रकार, वैज्ञानिक, चार्टर्ड अकाउंटंट, सन्माननीय अधिकारी आहेत, अशा लोकांना महापालिकेनं स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलं पाहिजे। कारण आपण बघतोय की 102 नगरसेवक असलेल्या सोलापूर महापालिकेमध्ये 87 हे भाजपचे नगरसेवक आहेत आणि बहुतांश जवळपास 50% पेक्षा जास्त चेहरे हे नवीन चेहरे आहेत। सोलापूर महापालिकेमध्ये चांगलं बोलणारे, अभ्यासू, तसेच महापालिकेच्या BPMC ॲक्ट 1949चा अभ्यास असलेले बहुतांश नगरसेवक नाहीत। त्यामुळं चांगले मुद्दे मांडले पाहिजेत। सोलापूर शहर चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून शहरात विकास झाला पाहिजे, अशा दृष्टिकोनानं विचार करता जे काही निवडून नगरसेवक आले आहेत त्यांच्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा महापालिकेच्या सभागृहात जर समावेश केला तर नक्कीच सोलापूर शहराचं बजेट वाढेल। सोलापूर शहरासाठी एक वेगळा नावलौकिक प्राप्त होईल। कालच सोलापूरच्या भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं। जे भाजपच्या तिकिटावर पराभूत झाले त्यांनी पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी आपापल्या नेत्यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर पराभूत झाले त्यांना स्वीकृत नगरसेवक करणार नाही असं ठामपणे सांगितलंय। ज्यांना आपण नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली होती, दुर्दैवाने त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांना पुन्हा स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यायचं नाही, अशा प्रकारचा निर्णय पार्टीने घेतलेला आहे। त्यामुळे ज्यांची नावं चर्चेत होती ती आता कुठंतरी थंडावलेली दिसत आहेत। म्हणूनच सोलापूर शहरातील 3ही आमदार असतील, तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आणि भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील, ज्यांनी आजवरचा प्रथा, आजवरचा पायंडा मोडून काढत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे निवडून येऊ शकत नाहीत, मात्र अशा लोकांची सोलापूरच्या महापालिकेच्या सभागृहाला गरज आहे, असे तज्ज्ञ वकील असतील, डॉक्टर असतील, नामवंत चार्टर्ड अकाउंटंट असतील, जुने सेवानिवृत्त अधिकारी असतील, काही पत्रकार असतील, अशा लोकांचा महापालिकेच्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक नियमानुसार त्यांना घेणं अपेक्षित आहे। त्यांना घेतलं तर महापालिकेमध्ये एक वेगळा पायंडा पडेल आणि सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्राचं या सभागृहात प्रतिबिंब निर्माण होईल। याचा फायदा सोलापूर शहराच्या वाढीसाठी, सोलापूर महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नक्कीच होईल आणि वर्षानुवर्ष जो प्रघात आहे की राजकीय लोकांनाच एक सोय म्हणून स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यायची, याला कुठंतरी पायबंद घातल्यासारखा होईल। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहरातील दोन्ही आमदार देशमुख, तसेच आमदार देवेंद्र कोटे आणि भाजपचे सर्व काही वरिष्ठ नेते आहेत ते याबाबत विचार करतील आणि सोलापूर शहरासाठी जे वर्षानुवर्षाचा जुना पायंडा आहे तो मोडून काढत नवीन चेहऱ्यांना, नवीन अराजकीय चेहऱ्यांना, विविध क्षेत्रातील मान्यवरांना
महापालिकेच्या सभागृहात पाठवतील स्वीकृत नगरसेवक म्हणून, अशी आशा करूया. आणि या नवीन स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातून सोलापूर शहरात चांगलं काम होईल अशी अपेक्षा करूया. पाहूया ही राजकीय मंडळी नक्की कोणता निर्णय घेत आहेत आणि कोणाला स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठवता येते. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर.